बीडच्या नेकनूर गावामध्ये रिक्षाचा धक्का गाडीला लागल्याच्या किरकोळ कारणावरून रिक्षा चालक आणि रिक्षा मालक रिक्षामधील महिलांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। या प्रकारानंतर पोलीस स्टेशनच्या समोर दगडफेकीची घटना समोर आली आहे। यामध्ये जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय। या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत। शेकडो लोकांच्या गराड्यामध्ये एकटी महिला आणि रिक्षा चालक याला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ देखील आता समोर आलाय। या संपूर्ण प्रकरणामध्ये सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे। कुणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांनी केले। गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित कुटुंबाने रात्री 1 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता। रात्री 8च्या दरम्यान नेकनूर बस स्थानक पासून बंकट स्वामी मंदिराकडे दर्शनासाठी जात असलेल्या रिक्षा आणि त्यामध्ये 3 ते 4 महिला प्रवासी होत्या। रिक्षाचा धक्का गाडीला लागला। किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाला बेदम मारहाण करण्यात आली। रिक्षामधील महिलांनी सोडवायचा प्रयत्न केला, मात्र महिलांना देखील मारहाण करण्यात आली आहे। लहान मुलांना सुद्धा मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतो। दर्शनाला चाललो होतो मठात, तिथे सप्ताह चालू होता, त्याच्यामुळे मी बिडून येताना मला ह्याच्यामध्ये अडवलं, मागून गाडी धक्का दिला त्याने। मी थोड्या जाग्यात ते पडला, बरोबर तर मोहरे आले, ते त्याने हाणमार केली। माझ्या बहिणीला पण मारलं, लहान लहान लेकरं होते त्यांना पण गचंड्या झाल्या सगळ्या। मी पुन्हा मठात चाललो होतो, मग त्यांनी मला भरपूर मारलं, बहिणीला पण मारलं। एवढीशी जागा होती आणि त्यातूनच ते आले आणि मुद्दामून त्यांनी रिक्षाला क्रॅश मारला आणि आम्ही थोडं पुढे आलो आणि त्यांनी गाडी पाडली आणि मग ते आले, माझ्या मामाला असं कॉलर धरली, मारत होते। मम्मीला नंतर देशातून असं गचोड धरलं आणि तिला पण मारलं 2-3 चापट्या, मला पण 4-5 चापटी मारल्या। माझं ते बाळ पडलं। गाडी थांबली की लगेच धरलं, गचरला की ओढलं खाली आणि कायचं काट्या मारल्या आणि तो मारायला लागले, जनावराला मारल्यासारखं हवं त्याला। आणि आम्ही आरडतो, आता हे बाळ माझ्यापाशी हिच्यापाशी मला काही कळानाच, मग ही उतरली, मोकळी होती तर। आणि तोवर हिने धरलं तर ते बेशुद्ध हाणून मारून पडला ना, असा पडला की धरली तर हिला बी ढकललं, मारलं, तिचं हिथं धरलं, हे ओढून घेतलं, सगळं सोनं तिचं काढून घेतलं। 2 गाडीवाले होते, हे ह्यांचेच होते। त्यांनी थांबवलं रिक्षावाल्याला, त्यांनी थांबवलं की त्यांनी गचुरं धरलं, माझं धरलं अगोदर, नंतर त्याचं धरलं। मग मला 2 चापटी मारल्या, मला असं ढकललं आणि त्याला भरपूर मारलं, त्याला चक्कर आले, ते बेशुद्ध पडला। आम्ही उचलतो, ते मला उचला ना तरी वरून आम्हाला मारते। आम्ही दादा बोलते, 4 वेळेस दादा, नको दादा, काय झाले सांग, तर त्याने तरी मारतच होता वरून आम्हाला। हे सगळे आरडत होते गाडीत। ते बाळ होतं माझ्या मांडीवर, ते बाळाला पण हिसकावून घेतलं, ते खाली पडलं। तर बीडच्या नेकनूरमध्ये रात्री 2 गटात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली। ही दगडफेक पोलीस ठाण्याच्या समोरच झाली आहे। पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलं, मात्र नेकनूर परिसरामध्ये आता तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। पोलिसांकडून दंगल नियंत्रक पथकासह अधिकचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। सध्या नेकनूरमध्ये तणावपूर्ण शांतता देखील पाहायला मिळते, तर पोलिसांचं सर्व घटनांवरती लक्ष आहे। किरकोळ अपघातातून नेकनूरमध्ये काल महिलांना मारहाणीचा प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ उडाला होता। काही ठिकाणी दगडफेक झाली होती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानंतर मात्र पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आला। संबंधित जे होते त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। मात्र त्यानंतर आजचा जो बाजार, नेकनूरचा आठवडी बाजार आहे, तो देखील बंद करण्याच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आलेलं होतं आणि तशा पद्धतीने आज आपण पाहतो हा जो बाजार आहे तो शुकशुकाट पाहायला मिळतोय। मात्र रात्री जनावरांचा बाजार, प्रसिद्ध नेकनूरचा बाजार आहे, काही व्यापाऱ्यांना न समजल्यामुळे ते जनावरं घेऊन आलेले आहेत। दुसरीकडे आपण पाहतो या ठिकाणी शेळ्याचा बाजार देखील भरलेला आहे आणि या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी काही गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झालेलं होतं। या ठिकाणी हा बाजार बंद आहे हे सांगण्यासाठी काही जे लोक आले होते त्यांच्यामध्ये आणि इथलच्या व्यापाऱ्यांमध्ये थोड्या शाब्दिक बाचाबाची देखील झालेली होती। त्यानंतर पोलिसांनी या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं। मात्र नेकनूरमध्ये आजही तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथक हे पोलीस अधीक्षकांनी नेकनूरमध्ये पाठवलेलं आहे। तर रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर चक्क पोलीस स्टेशनच्या समोर ही अशा पद्धतीने दगडफेक झालेली होती आणि त्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे
आता नेकनूरमध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे। दोन्ही समाजाचे जे लोक आहेत त्यांना देखील समजून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे। मात्र एकूण या घडलेल्या प्रकारामुळं आज नेकनूरची जी बाजारपेठ आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे। एकीकडे बाजारपेठ आणि बाजार, आठवडी बाजार हा मोठ्या प्रमाणात असतो, लाखोची उलाढाल यामध्ये होत असते। मात्र याचा फटका हा व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे। तर दुसरीकडे अशा पद्धतीच्या वारंवार घटना घडतायत। त्याचबरोबर हा राष्ट्रीय महामार्ग आहे, या राष्ट्रीय महामार्गावरती असलेली अतिक्रमण ही देखील काळजी द्यावीत। मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती गाड्या लावल्या जातात, हॉटेल व्यावसायिक असतील, त्याचबरोबर छोटे मोठे टपरीवाले असतील, हे देखील रस्त्यावरती गाड्या लावतात आणि त्यातून अपघाताचे देखील प्रकार घडतायत। आणि अशा किरकोळ घटनांचं पर्यवसान हे मोठ्या स्वरूपाच्या वादामध्ये, मोठ्या स्वरूपाच्या दंगलीमध्ये घडत असल्या कारणानं या संपूर्ण प्रकरणावरती आता जे कोणी दोषी आहे त्यांच्यावरती कारवाई करावी अशी देखील मागणी केली जाते। काल झालेल्या वादाच्या प्रकारामध्ये जवळपास 11 आणि इतर 15 ते 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काही जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे। तर मारहाणीचा जो प्रकार घडला होता त्या प्रकरणात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर आज बीडच्या नेकनूरमध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळते। पोलीस परिस्थितीवरती नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करतायत। दोन्ही जे बाजूचे जमाव आहे त्यांना देखील समजून सांगायचा प्रयत्न करतायत। त्यामुळे आता नेमकं या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन हे प्रकरण कसं हाताळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड।